रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून शुक्रवार वरचा नाका मित्रमंडळ यांच्या वतीने भाऊबीजेच्या औचित्य साधून आणि दीपावलीच्या मुहूर्तावर भगवंताचं नामस्मरण प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी आमले सामने टेबलवारी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन बुवाला मी स्वतः संदीप लोके गावामध्ये रेंगाळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुरुवातीला भजन प्रार्थना आणि नोटेशन सादर केलं, रूपावली सादर केली। ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनी बुवा आमचे परममित्र सन्माननीय बंधू सावंत बुवा, गाव त्यांचं वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग। आम्हा दोन बुवाला कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी सुकलवाड वरचा काका मित्रमंडळाने उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रथमतः इथल्या सर्व आयोजकांचे, व्यापारी बंधूंचे, उद्योजकांचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी आमच्या दोन्ही बुवांच्या मंडळाच्या जेवणाची व्यवस्था केली। ते आमचे परममित्र सन्माननीय सभेचे परम साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी पालकर बुवा उपस्थित आहेत, माझे परममित्र लक्ष्मण नेवाळकर बुवा उपस्थित आहेत, आमचे परममित्र सुनील सावंत वर्धे या ठिकाणी आपल्या मित्र मंडळीसह उपस्थित आहेत, या ठिकाणी रवी कदम बुवा उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं। माझे परममित्र शिवा गोदरे, मालवण कट्टा आणि त्यांची मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाची नतमस्तक होऊन बुवांची ग्रामदैवता आई सातेरी देवीला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व वंदनी श्रोत्यांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संपूर्ण जगताचं आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या आमच्या सामन्याच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतो। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। माझ्या माईकला जरा लेवल द्या ना, इकडे मॉनिटर सर्वांना हॅल हॅल
दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला उशीर झालाय। धन्यवाद। वैराग्य योगी शिवशूल पाणी, वैराग्य योगी शिवशूल पाणी, वैराग्य योगी शिवशूल पाणी, वैराग्य योगी शिवशूल पाणी, सदा समाधी निज बोधवानी, सदा समाधी बोधवानी, सदा समाधी निज बोधवानी, सदा समाधी बोधवानी, उमा निवासा त्रिपुरांतकारी, उमा निवासा त्रिपुरांतकारी, तुझवीन शंभो माझ गोणदारी, तुझवीन
तुझवीन शंभो मज कोण दारी तुझवीन शंभो मज कोण दारी कुंडली गवरला अतिशय स्तुत्य कार्यक्रमाचं नियोजन इथल्या सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो। आजचा हा दिवस भाऊ आणि बहिणीचा पवित्र नात्याचा आपण सर्वजण हिंदू बांधव हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो। मनापासून पुन्हा एकदा सर्व माझ्या चाहत्यांना सर्वांना मी दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करतो। आणि भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन। स्वर टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन। बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन। भजन नव्हे ओंगळवाणी नरका जाय चुकेना। माझ्या सोबत जे बुवा आहेत आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत, त्यांच्याबद्दल तेवढं मला नॉलेज जास्त नाही, तुम्हाला अधिक आहे। काय त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे भजन ठीक आहे म्हणून करतात। दोस्ती दुनियेतून राजा माणूस, दोस्ती कशी असावी आणि ती कशी निभावावी। माऊली इको कमी करा आणि इफेक्ट द्या। ती कशी निभावावी ही बुवांकडून शिकण्यासारखी आहे। माझे अगदी जवळचे मित्र आहेत, ते सर्व बुवांमध्ये जास्त माझे रिलेशन या बुवांबरोबर असतात। आतापर्यंत लोके बुवाला ऑर्केस्ट्राचा बुवा म्हणून सांगून स्वतः गजरापर्यंत 40-50 लोकांना नको असलेली गाणी सादर करून भजनाचा ऑर्केस्ट्रा सध्याच्या घडीला करणारं एकमेव नेतृत्व म्हणजे गुंडू सावंत बुवा। स्वयंघोषित अध्यात्माचे बादशाह। 4 ते 5 वर्षापूर्वी कधीही त्यांनी अध्यात्माचे धडे मायबाप भजनिष्ठ त्यांना दिले नाही। ज्यावेळी फेसबुक आलं आणि व्हॉट्सअप आलं, या व्हॉट्सअप आणि फेसबुकवरचे मुद्दे चोरून तुमच्या आमच्या डोक्यावर ते मारतायत, ते आपण सहन करायचं आहे निमूटपणे। ते खोटं असो खरं असो भगवंताला माहिती असो। माझ्याबद्दल सुरुवातीला त्यांना एवढं बोलावं लागलं, अर्थात ती माझी ताकद आहे, लक्षात ठेवा। बुवा भजनाची सुरुवात करते वेळी आपण भान राखलं पाहिजे, आपण कुठल्या बुवा बरोबर बसलो आहोत। इथे इतर नाही आहेत, ते लोके बुवा आहे। आणि मी माझ्या सगळ्या सिंधुदुर्गातील सगळ्या लहान मोठ्या सर्व भजनी बुवांच्या चरणाशी नतमस्तक आहे। जे बुवा भजन करतात सिंधुदुर्गातील असा एकमेव बुवा आहे की त्याला भजनाच्या बाबतीत साधं त्याने सारे गम पध निसा वाजवून दाखवायचं स्वरामध्ये आणि माझ्याकडून 20 रुपये बक्षीस घ्यायचं।
अरे किती बोलतो, तुझा पगार किती, काय एक एक मुद्दे मांडतोय. अरे भजन कुठे, अरे कालचे राग इथे काय काढतोस, इथे आज काय घडेल ते सांग ना. माझी तयारी आहे चारही बाजूने. तू ज्या पद्धतीने जाशील ना सगळ्या पद्धतीने जायची माझी तयारी आहे. लक्षात ठेव, तू माझ्या तब्येतीवर जाऊ नकोस. तुला ही वॉर्निंग आहे. तू जर म्हणशील या जवळपास एरियामध्ये आलो आहे, मी म्हणतोय होय माझी, तू आज नाट मोडशी. ज्या ज्या ठिकाणी भेटशील ते 7 पटीन त्याचा वसूल करतलंय. सोडूतय नाही, लोके नाव लावतोय नाही. लक्षात ठेव, जो मरतलय तो असो मरतलय. कुत्र्यासारख्या जीवन मागा जगाचाच नाही, वाघासारखंच जपतलंय. लक्षात ठेव. आणि तुझ्यासारख्या शेळी मेल्यांबरोबर मागा तेवढी गरज पण नाही. काय सांगितलं, माझ्यासारखा दुसरा बुवा बोललाय असं काय नाही. मी प्रामाणिकपणे सांगतोय, सिंधुदुर्गात सध्या क्लासला जाणारी मुलं एवढी सुंदर स्वरामध्ये गातात. मी अर्ध्या हळकुंडानेच पिवळा झालेला बुवा आहे, पण त्यांचे चाहते कोण 2-3 असतील त्यांना सांगतोय, सिंधुदुर्गातल्या लहान मोठ्या सगळे बुवा स्वरात गातात. मी सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे. फक्त हे का मी मरण 13 दिवस झालो तरी बुवा म्हणत तयार नाही. तुमचा काय भलाच होता नका सांगा. बाकी माझं काय त्याच्याशी वाद नाही. पण आता त्यांनी सुरुवातीला जे मुद्दे सांगितले, परशुराम बुवांचा वारसा, अरे चालवतोय ना आम्ही. परशुराम बुवांचा वारसा माझे गणेश गावडे बुवा आहेत, चालवतायत. हरियन बुवा आहेत, चालवतायत. क्षीरसेकर बुवा आहेत, आमचा अभि आहे, चालवतो आम्ही. संदीप लोके आहे, चालवतो आम्ही वारसा. तुझा काय तर सांग. विलास पाटील बुवांच्या पट्टीमध्ये असं तू एकमेव बुवा आहेस, तुझ्याकडे लवलेश पण त्यांचं नाही. लक्षात ठेव, काय आहे तुझ्याकडे सांग ना. आता 13 मात्राचं मी तुमच्या आज सुकळवाडीच्या आणि पंचक्रोशीच्या समोर सांगतोय. मी 8 तालातली नोटेशन इथे मानतोय. या बुवाने जर विलास पाटील बुवांची जर पट्टी सांगत असेल तर माझ्या मागोमाग एक नोटेशन देणे 8 तालातलं म्हणावं. मी आज क्षेत्र या ठिकाणी थांबवायला तयार आहे. आणि अशा बुवाचं मी बोलून घेऊ काय, याची तेवढी आहे काय. खायचा नोटेशन म्हटलं का 13 मात्रा 13 मात्रा नोटेशन मुनगेकर बुवानी कसं म्हटलंय. अरे त्या स्वरामध्ये गोडवा ठेव रे. तो भादीयत रेडोबा माटता तसं तुझा भजन झाला. तो सुरुवातीक हे करता म्हणजे सेवक बघा, सेवक सुरुवाती कुटुक सुरुवात करी तसं ह्यो कुटुक सुरू. अरे पण समोर ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेव. एका घालताय दिवाळी मी आज. तुका वाटतं का मी गप बसलेलो. का नाही सो तरी करीन ह्या स्टेजवरून, नाही तर माका तरी करतो. लक्षात ठेव. हा, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय नोटेशन झालं पाहिजे. लक्षात ठेव. फक्त मनाचा म्हणून जरा बेस माझा कमी करा. बेस आणि हे शार्प करा. काय बरंच काय ना काय सांगितलं. कुत्र्याच्या विषयावर काय हव्या हव्या मगापासून तो बडबडता. वा मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, कालची रात गई बाद गई. आज 9वा दिवस आहे. आजचे विषय घेऊन चल. काय सांगितलं बुवानी, पर्सनल विषयामध्ये जर लोके बुवा गेला तर नागडो करतलोय.
25 वर्षात तुका मी ह्या हरिनामात नागडोच केलंय, लक्षात ठेव. 25 वर्ष, अशी 25 वर्षातली एक बारी दाखव बुवा मी तुझ्यापेक्षा सक्सेस झालोय म्हणून. 1-2 ठिकाणी फक्त बाजूला पैसे देऊन ठेवून बारी उठवलीस, तिसरा बुवा सोबतीला घेऊन एवढंच केलंस. आतापर्यंत तुका डबल बारीमध्ये लोके बुवा आटोपला नाही, हे माझ्या सिंधुदुर्ग वासियांना सगळ्यांना माहिती आहे. म्हणून सोबतीला आदल्या दिवशी फोन करायचा बुवाला, हे माका उद्या सपोर्ट कर, लोक्याबरोबर बारी या. त्या बुवानी मला सांगितलं आहे. त्याच्यामुळे तू त्या विषयात जाऊ नको. हा, बाकी तुझा भजनात मी नाव ठेवीत नाही, फक्त सारे गमन नीट आधी पहिले वाजव. गौरव पांचाळ चांगला गातो, होय ना. आमचा अरुण गाडी पण चांगला गातो, तो काय वाईट गाता. आज तुझ्याकडे बसलेत ते विशारद आमचे नेवाळकर, स्पर्धेन का नंबर तुझा चांगला. तू आमचं गौरव चांगलो गाता, आमचं अभिक चांगलो गाता, ते आमचं आम्ही बघू. आमची पट्टीच सुताराची हा. तुझा काय तर सांग, तुझी नक्की पट्टी घ्यायची ती आधी मला सांगा. तू एक ना 5 रुपयाची फणी घे आणि पहिले केस उगवाली थोडे दिवस. हा, अरे किती बोलतस, तुका पगार किती आणि बोलत किती. भजन कर, त्याच्यापेक्षा जरा 13 वर्ष 14 ये येशील. वैयक्तिक विषय, अरे तू एक तुला सांगतो, या तुझ्या पंचक्रोशीमध्ये येऊन आयुष्यात कधी मला तुझे वैयक्तिक विषय माहिती नाही. आणि तुला जर काय त्याच्यामध्ये समाधान मिळत असेल आजूबाजूला चौकशी करून, तर तू त्याच्यात कोलेसूक मान, मला काहीही फरक पडत नाही. लक्षात ठेव. पेटी जरा कमी करा. नोटेशन घेतोय. परशुराम बुवानी माझ्या अजरामर केलेलं नोटेशन, आणि तेच नोटेशन आपल्या या पंचक्रोशीतील बुवा गणेश गावडे, अगदी अप्रतिम नोटेशन. आणि मी हे नोटेशन प्रामाणिक सांगतोय, गणेश गावडे बुवांच्या कॅसेटवरचं मी हे नोटेशन उचललेलं आहे. पण तेवढंच ते कठीण आहे, आणि जेवढी परशुराम बुवांची कठीण नोटेशन आहेत तेवढीच लोके बुवा घेतो. बक्षीस आहे. सन्माननीय श्री इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय, AC नॉन AC, ओरोस फाटा, गीता कॅटरर्स, सन्माननीय आमचे परममित्र समीर परब यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे बुवा राजू गवानकर वायंगणी पाटवाडी, कैलासवासी काशीराम बुवा यांचे शिष्य, झुटी काया झुटी माया, एक झलक मागा बाबा येत नाही, पण काशीराम बुवांची झलक एक नक्की मारतलंय. 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. राजाराम अटक, दत्ताराम गरुड, मामा भाचे, बरोबर ना, यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. योगेश सामान मृदंग वादक श्री गुरुनाथ बांदेकर यांच्याकडून योगेशसाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. श्री सुधाकर गणपत डोंगरे पालकरवाडी यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयांचं बक्षीस आहे, आणि योगेशसाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तू बोल काय ना, आज एंड माझ्याकडे आहे, लक्षात ठेव. ताडपत्रीवालो एक नका शिल्लक बरोबर बस झालो होय. बाकी सगळे घरात गेलास तरी युट्यूब हा साक्ष. एक सांगतो, त्यांनी सांगितलं की हा चिडकोर बुवा आहे, असा आहे तसा आहे. सध्याच्या घडीला सिंधुदुर्गात गाळी घालणारा 1 नंबरचा बुवा गुंडू सावंत आहे. माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे. गाळी घालणारा जर सिंधुदुर्गात जर अध्यात्माचे धडे जर लोकांना देत असेल, आणि असा बुवा जर शिव्या घालत असेल, तर मी अशा बुवाचा या स्टेजवरती निषेध करतो आणि नोटेशनला सुरुवात करतो.
धन्यवाद धन्यवाद. कोरसचा माऊली आवाज हवाय कोरस घ्याल आणि माझ्या माईकला ना बेस जास्त आहे. काय मॉनिटरला घेतल्यावर बेस हे वाढतोय हमिंग मारतोय हा माईक. बेस कमी करा त्याचा कोरस. ठीक आहे रुपवली घेतोय. पैशाचं पण काहीतरी मगाशी सांगितलं की लोकांना पैसे दिलास काय तो देवता. पैसा एक टॉनिक आहे खरं आहे ते. तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आणि टाळ्या जरी मिळाले तरी आम्ही जे करतोय ते योग्य आहे हे मला तरी वाटतं. आणि पैसा या विषयावर माझ्याशी बोलू नये पण मला खूप काही माहिती आहे या विषयावर. श्री रामेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळ तळगाव व प्राची धनंजय दळवी व संपूर्ण कोरस मंडळीकडून योगेश सामंत यांना 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे.
त्यांच्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा व्यक्त करतो. काय हाय त्याच्यात समाधान मानायचा, रोज नाही मटांगावर. जसं काय सुरेश वाडकरानंतर तूच हा त्याच्यात समाधान माना ना. बघा आला हे कर, हॅलो कर, हॅलो जरा वही हो लेवल वाईट लेवल काय. हा आजचं सलग माझं 5वं कार्यक्रम, हा उद्या माझं 7वं आणि परवा 8वं एंड. हा उद्या आमच्या उडाळ मावशीचे बुवा सन्माननीय स्वरात गाणारे अरुण घाडी बुवा माझ्यासोबत आहेत. आणि परवा भालावलला भजनाच्या बाबतीत 0 असलेले बुवा गुंडू सावंत भालावल सावंतवाडीमध्ये आहे. काय एक एक तफावत असता बघा. एका पट्टीतले बुवा एक कसं गाता, एक काय तो बघा धोंडे माती काय नाही रे देवा माझ्या नशिबात काही कुजलं. मका लवकर नेशीवर तर बरा पडा त्याच्याबरोबर बसण्यापेक्षा, असा मला आता वाटक लागला. तयारी करून इलो डोक्याची आज नाक मोडायची तयारी काय करत असती माका माहिती नाही. अरे डोक्यातला पाणी तू डोक्याच्या बाहेर गेलं असतं तुझी तयारी. हा एखादा नोटेशन रुपावली काहीतरी वेगळा केला असतं तर म्हटलं असतं तुझे पाय मी आज ना धुतलं असतं आणि चाटलं असतं. पण तुका माका माहिती आहे ना डोक्यातलो मासो आणि बेडू डोक्यातलो तो डोक्यात तू किती प्रयत्न कर मरण 13 दिवस तुका झाले तरी तू 13, 14, 15 ही नोटेशन आहे तुझ्या नशिबात. तू फक्त आमची नोटेशन बघून हा हू हे हा समाधान मानायचा, तुझ्या नशिबात नाही का. फक्त आता असं सांग काही कोणची बायको आणि ही कोणची याच सांग. तर कोणा काय होय कळत नाही, लक्षात ठेव. त्याच्यापेक्षा ज्या कामात गेलं तर भजन कर, नाही तर फुकट एखाद्याचे पैसे घरात नेऊन ते पचत नाही, रात्रीची झोप लागत नाही. लक्षात ठेवा. कुंभकर्णाची परिस्थिती होतली 6 महिने झोपान राहतलच तू, लक्षात ठेव. हा असं नाही बियालो वगैरे काय म्हणणार नाही. सुरुवातीला त्या ज्या पद्धतीने तो बोललाय त्या पद्धतीने मी नाही बोललो ते ही वाक्य माका म्हटलं असतात. त्याच्यामुळे तुम्ही काय कोणी राग मानू नको. दोन्ही बुवांचे चाहते इथे आहेत, आमचे रिलेशन चांगले आहेत. फक्त हा तसाच हा तो सुधारणार नाही. कुठला राग आहे हा? भूपेश्री वाली बरोबर ना. त्याच्यामध्ये एक गाणं आहे बघ, चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढलता वरच्या पट्टीत पण गाणं म्हणतो, पण आता नको, रेग्युलर जरा कार्यक्रम आहे. सुंदर देखान उभे विठेवरी, सुंदर देखान उभे विठेवरी.
मकर कुंडले द्रौपदी श्रवणी मकर कुंडले द्रौपदी श्रवणी मकर कुंडले द्रौपदी श्रवणी मकर कुंडले द्रौपदी काय वाढवून तुला काय अरे असं भजन चाललं पाहिजे. अरे 13व्याची भजन करतं माझ्या जोरावर धन्यवाद धन्यवाद.